नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एबीके स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, आपला मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय म्हणजेच पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 7 जुलै 2024 साली झालेला सेट सीचा पेपर सुरू आहे। तर या पेपरचा आज आपण ते तिसरा भाग पाहणार आहोत। तर या भाग 3 मध्ये आपण त्याचे मराठी व्याकरणशी संबंधित जे काही महत्त्वाचे प्रश्न आलेले आहेत तर ते संपूर्ण स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। तर प्रश्न क्रमांक 51 बघा, खालीलपैकी वेगळ्या अर्थाची म्हण ओळखा। तर आता इथे 4 म्हणी दिलेल्या आहेत, त्यापैकी 3 एका अर्थाचे आहेत आणि 1 वेगळ्या अर्थाची आहे। तर पहिली म्हण बघा, आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी, म्हणजे उपाय वेगळीकडे आणि म्हणजे त्याचा जो हे असतो आपण ज्याला आपण म्हणतो जखम एकीकडे झाली आहे आणि उपाय करतो दुसऱ्या हाताला, म्हणजे डोळ्याला लागलं तर कानाचा उपाय करतो, म्हणजे असं आपण ह्या अर्थाने अशी म्हण वापरतो। आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी, डोळ्यात केर कानास पुंकर, तर त्याच्यासारखी त्याच अर्थाची म्हण आहे। त्याप्रमाणे आग डोळ्याला लोणी टाळ्याला, डोळ्याला आग लागल्या तर लावतो लोणी टाळ्याला, म्हणजे अशा अर्थाची म्हण आहेत। ह्या तिन्ही एकच अर्थाचे आहेत, पण डी मध्ये दिले आयत्या बिळावर नागोबा, तर ही वेगळ्या अर्थाची म्हण आहे, आयत्या बिळावर नागोबा, तेच आपले या प्रश्नाचं उत्तर असेल। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 52 बघा, भीष्म प्रतिज्ञा या शब्दाचा खालीलपैकी अर्थ कोणता? तर महाभारतातील जे भीष्म पितामह आहेत तर त्यांची प्रतिज्ञा जी आहे तर बघा, शेवटी त्यांची म्हणजे जीव गेला तरी चालेल पण ते वचन म्हणजे प्रतिज्ञा ती मोडणार नाही अशी त्यांची एकदम कडक म्हणजे अशी प्रतिज्ञा होती, त्यालाच भीष्म प्रतिज्ञा म्हणजेच अत्यंत खडतर प्रतिज्ञा अशी म्हणतात। ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 53 बघा, खालील रिकाम्या जागी पर्यायातील कोणत्या गटाची अक्षरे वापरल्यास दिलेले शब्द अर्थपूर्ण होतात? तर बघा, आता इथे जर तुम्ही पाहिलं तर 3 रिकाम्या जागा दिलेल्या आहेत, तर त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, काही अक्षरे वापरायची आहेत, त्यामुळे दिलेला शब्द अर्थपूर्ण होतील। इथे जर तुम्ही पाहिलं तर पहिल्यांदा इथे जर तुम्ही म ठेवला मस्तक, त्यानंतर पू ठेवला पुस्तक, त्यानंतर ह ठेवला हस्तक, म्हणजे मस्तक पुस्तक हस्तक, म्हणजे म पू ह हे 3 जर शब्द ठेवले, इतर 3 पर्याय जर सोडले तर बघा ऑप्शन सी मध्ये दिले तर ते शब्द जे आहेत तर ते अक्षरे व्यवस्थित बसून ते शब्द अर्थपूर्ण होतात, म्हणजेच मस्तक पुस्तक आणि हस्तक। ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 54 बघा, केशवसूत हे टोपणनाव कोणाचे आहे? तर बघा, वेगवेगळे कादंबरीकार असतील तसेच महत्त्वाचे जे आपले कवी आहेत मराठी भाषेतील तर त्यांची टोपण नावे तुम्हाला माहीत असणे गरजेचं आहे। तर बघा, केशवसूत, तर केशवसूत आपण कोणाला म्हणतो? तर बघा, कृष्णाजी केशव दामले यांना आपण काय म्हणतो? कवी केशवसूत असे म्हणतो, त्यांचं ते टोपण नाव आहे केशवसूत। आणि केशवकुमार हे प्रल्हाद केशव अत्रे यांना आपण केशवकुमार म्हणतो। तर अशी वेगवेगळी टोपण नावे आहेत ते तुम्हाला माहीत असले पाहिजेत। तसेच वा शिरवाळकर म्हणजेच विष्णू वामन शिरवाळकर त्यांना आपण कवी कुसुमाग्रज म्हणून देखील ओळखतो। त्याप्रमाणे जर पाहिलं तर बालकवी म्हणून आपण त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना देखील ओळखतो। तर इथे केशवसूत विचारलेलं जे की कृष्णाजी केशव दामले यांचं टोपण नाव आहे। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 55 बघा, खालीलपैकी ऱ्हस्व स्वर कोणता? तर अ इ उ रू लू, तर हे ई दीर्घ आहे, ओ दीर्घ आहे, ए पण दीर्घ आहे। तर इथे जर तुम्ही पाहिलं तर ए ऐ ओ औ हे जे आहेत तर ते दीर्घ स्वरामध्ये येतात, पण अ इ उ रू लू हे जे आहेत तर ते ऱ्हस्व स्वरमध्ये येतात। ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर असेल। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 56 बघा, खालीलपैकी कोणते भाववाचक नाम नाही? तर भाववाचक नाम नसलेला शब्द आपल्याला इथे शोधायचा आहे। तर बघा, तर शौर्य हे भाववाचक नाम आहे, त्याप्रमाणे धैर्य भाववाचक नाम आहे, त्याप्रमाणे सौंदर्य हे 3 जे आहेत तर ते भाववाचक नामे आहेत। पण गोदावरी एका नदीचं नाव आहे किंवा एखाद्या स्त्रीचं देखील नाव असू शकतो गोदावरी, म्हणजे हे कसं आहे विशेष नाम आहे। बाकीचे जे 3 आहेत तर ते भाववाचक नामे आहेत। तर आपल्याला भाववाचक नाम नाही असं ओळखायचं होतं, गोदावरी भाववाचक नाम नाही। ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असेल। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 57 बघा, ते खूप कठोर आहेत या वाक्यात सर्वनाम कोणते? तर बघा, नामाऐवजी जो काय आपण शब्द वापरतो तर त्याला आपण काय म्हणतो? सर्वनाम म्हणतो। म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर नामाऐवजी काय वापरले? ते वापरले, ते म्हणजे काय झालं या वाक्यातलं सर्वनाम होईल। ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। तर ते खूप
ते खूप कठोर आहेत. तर या वाक्यात सर्वनाम कोणते आहे तर ते आहे. ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 58 बघा. चपळ घोड्याने शर्यत जिंकली या वाक्यातील विशेषण कोणते? तर बघा, एखाद्या वस्तू व्यक्तीबद्दल किंवा एखाद्या प्राण्याबद्दल विशेष गुण जर सांगायचा असेल तर त्याला आपण विशेषण म्हणतो. म्हणजे इथे घोडा हे काय नाव आहे, तर घोड्याला कसं म्हटलेलं आहे? चपळ घोडा म्हटलेला आहे. म्हणजे त्याच्याबद्दल काहीतरी विशेष माहिती सांगितली आहे. घोडा कसा आहे? चपळ आहे. मग चपळ हे काय झाले? या वाक्यातील विशेषण झालं. तर चपळ घोड्याने शर्यत जिंकली या वाक्यातील विशेषण कोणतं आहे तर चपळ. ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 59 बघा. मी कादंबरी लिहीन या वाक्यातील काळ ओळखा. तर बघा, मी कादंबरी लिहीन म्हणजे भविष्यातलं हे भविष्य काळात तुम्ही कधीतरी ही क्रिया पूर्ण करणार आहे. म्हणजे मी कादंबरी लिहीन हे वाक्य कसं आहे? भविष्य काळातलं आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 60 बघा. भावे प्रयोगाचे उदाहरण ओळखा. तर आता इथे 4 आता वाक्य आपल्याला इथे दिलेली आहेत बघा. तर यापैकी भावे प्रयोगाचं कोणतं आहे ते ओळखायचं आहे. तर कसं ओळखायचं? ज्या वाक्यामध्ये कर्त्याला आणि कर्माला प्रत्यय असतो, विभक्ती प्रत्यय, तर ते कोणत्या प्रयोगाचं उदाहरण असतं? भावे प्रयोगाचं असतं. तर बघा, तो मुलगा पेरू खातो. तर आता इथे कर्माला कर्म म्हणजे प्रथमाता आहे आणि इथे कर्ता पण आहे. मग इथे तर पाहिजे तर हा भावे प्रयोग नाही. त्याप्रमाणे जर पाहिलं तर मी कामावरून आत्ताच आली. कर्त्याचं लिंगरूप बदललं तर क्रियापदाचं देखील बदलतं. मी कामावरून आत्ताच आलो, मी कामावरून आत्ताच आले. मग इथे जर पाहिलं तर हे देखील जे आहे तर ते भावे प्रयोगाचं उदाहरण नाही. मध्ये दिले सिंहाकडून गाय मारली गेली. तर आता हे कडून वगैरे हे म्हणजे इंग्रजी वाक्याप्रमाणे रचना जर पाहिली तर ते नवीन कर्मणी प्रयोगाचं असतं. म्हणजे हे देखील भावे प्रयोग नाही. तर आईने मुलीस रागवले. तर आईला हे काय करताय त्याला प्रत्यय आहे. मुली हे कर्म आहे, तिला देखील प्रत्यय आहे. म्हणजे समजावले, समजावणारे कोण आहे? समजावलेलं कोणाला आहे? मुलीला. तर दोघांना जर प्रत्यय असेल तर हे भावे प्रयोगाचं उदाहरण असेल, जे की ऑप्शन डी मध्ये दिलं आहे. तेच आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल. भावे प्रयोगाचं उदाहरण कोणतं आहे? आईने मुलीस समजावले. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 61 बघा. नीलकंठ या शब्दाचा समास ओळखा. तर बघा, नीलकंठ ज्याचा कंठ निळा आहे असा तो म्हणजे कोण? शंकर. म्हणजे हे कसं आहे? दोन्ही शब्दापेक्षा वेगळाच अर्थ निघत असेल तर त्याला आपण बहुव्रीही समास असे म्हणतो, जे की ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे. तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद महत्त्वाचे असतं. द्वंद्वमध्ये दोन्ही पदे महत्त्वाचे असतात. अव्ययी भाव समासामध्ये पहिले पद महत्त्वाचं असतं. तर इथे वेगळ्याच पदाचा जर बोध होत असेल तर तो बहुव्रीही समास असतो. ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 62 बघा. व्यंजन अधिक स्वर मिळून काय तयार होतं? बघा, व्यंजन आणि स्वर जेव्हा मिसळतात तर तेव्हा अक्षर तयार होतं. व्यंजनामध्ये जर स्वर मिसळले तर अक्षर तयार होतं. ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 63 बघा. निष्पाप हा शब्द ज्या संधी नियमानुसार तयार झालेला आहे त्याच नियमानुसार तयार झालेला शब्द कोणता? म्हणजे जसा नि अधिक पाप म्हणजे निष्पास, हे म्हणजे हे कसं आहे? विसर्ग संधीचं उदाहरण आहे. नि अधिक पाप निष्पास म्हणजे त्याच्यासारखा शब्द कुठला तयार झालेला आहे? तो अधिक काळ दुष्काळ, जे की ऑप्शन बी मध्ये दिलेला आहे. निष्पाप जसा संधीनुसार शब्द तयार झाला त्याचप्रमाणे दुष्काळ हा शब्द तयार झालेला आहे. म्हणून ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 64 बघा. उंट या नामाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? तर बघा, उंट याचं स्त्रीलिंगी रूप काय असतं? सांडणी असतं, जे की तुम्हाला पर्याय क्रमांक सी मध्ये दिलेलं आहे. म्हणजे विविध प्राणी आणि त्यांचे स्त्रीलिंगी रूपे हे तुम्हाला माहीत असले पाहिजेत. बघा, उंट आणि सांडणी. ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 65 बघा. मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी यमुना पर्यटन म्हणजे यमुना पर्यटन ही सामाजिक कादंबरी कोणी लिहिलेली आहे? तर बघा, महत्त्वाच्या कादंबऱ्या, प्रसिद्ध कादंबऱ्या आणि त्यांचे लेखक हे तुम्हाला माहीत असले पाहिजेत. त्यावरती असा एखादा तरी प्रश्न तुम्हाला विचारला जातो मराठी व्याकरणामध्ये. तर यमुना पर्यटन ही जी आहे तर ती बाबा पदनंजी यांनी स्त्रियांच्या जीवनावर आधारित ही कादंबरी लिहिली आहे. कोणी? बाबा पद्मनजी. यमुना पर्यटन. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 66 बघा. तर क्रियेविषयी
अधिक माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला टिंबटिंब म्हणतात. म्हणजे क्रियाविषयी किंवा क्रियापदाविषयी जो शब्द अधिक माहिती सांगतो त्याला आपण काय म्हणतो? अव्यय. कोणतं? क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतो. म्हणजे क्रिया केव्हा घडली, कधी घडली, कोठे घडली, कशी घडली हे ज्या शब्दानुसार आपल्याला कळतं तर त्या क्रियाविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजेच क्रियाविशेषण अव्यय होय. ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 67 बघा. तू नोकरीला लाग नाहीतर आपली आर्थिक स्थिती ढासळेल यातील उभयान्वयी शब्द शोधा. तर उभयान्वयी शब्द म्हणजे काय? दोन वाक्य किंवा दोन शब्द जोडण्यासाठी जे शब्द आपण वापरतो आणि, व, शिवाय, किंतु, परंतु, तर हे उभयान्वयी अव्यय आहेत. तर तू नोकरीला लाग नाहीतर आपली आर्थिक स्थिती ढासळेल. पाहिजे तर नाहीतर हा जो शब्द आहे तर तो काय आहे? उभयान्वयी अव्यय आहे, ज्याच्यामुळे दोन वाक्य जोडलेली आहेत. तू नोकरीला लाग नाहीतर आपली आर्थिक स्थिती ढासळेल. म्हणजे नाहीतर हे जे आहे तर या वाक्यातील उभयान्वयी अव्यय किंवा शब्द आहे तो. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 68 बघा. तर काय दिलेलं आहे आपल्याला इथे? सीताने डाळिंब खाल्ले. तर या वाक्यातील आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. सीताने डाळिंब खाल्ले. खाणारी कोण आहे? सीता. खाल्लेलं काय? डाळिंब. इथे जर पाहिलं तर कर्त्याला इथे कर्ता आहे त्याला प्रत्यय आहे, पण कर्म जर पाहिलं तर डाळिंब ह्याला कोणताही प्रत्यय नाही. म्हणजे वाक्यात कर्ता असेल, कर्म असेल आणि कर्त्याला प्रत्यय असेल तर ते कर्मणी प्रयोगाचं वाक्य असतं. म्हणजे याचं आन्सर काय असणार आहे? कर्मणी प्रयोग. ऑप्शन ए. बघा डाळिंबच्या जागी अनेक जर डाळिंब ठेवलं तर सीताने डाळिंब खाल्ली असं आलं असतं, पण एकच डाळिंब आहे, सीताने डाळिंब खाल्ले. म्हणजे ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 69 बघा. मितव्ययी म्हणजे काय? तर बघा मितव्ययी म्हणजे जर पैसे आपल्याकडे कमी असतील की म्हणजे आपण कसे एकदम थोडे थोडे वापरतो तर ते काटकसर करून वापरतो, म्हणजे त्याला आपण मितव्यय म्हणतो. म्हणजे जपून पैसे वापरणे किंवा सेव्हिंग करून वापरणे, म्हणजे काटकसरीने राहणारा व्यक्ती त्याला आपण काय म्हणतो? मितव्ययी असे म्हणतो. ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 70 बघा. पायापासून डोक्यापर्यंत या शब्दसमूहासाठी योग्य पर्याय निवडा. तर बघा पायापासून डोक्यापर्यंत ह्याला आपण काय म्हणतो? तर आपादमस्तक म्हणतो, जे की ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे. पायापासून डोक्यापर्यंत म्हणजेच आपादमस्तक. तसेच तुम्हाला जर या पेपरची मित्रांनो PDF हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची PDF देखील मिळवू शकता. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, आपादमस्तक, पायापासून डोक्यापर्यंत. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 71 बघा. सर्कस हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? तर बघा सर्कस हे कसं आहे? इंग्लिश शब्द आहे, इंग्रजी भाषेतून आपल्या मराठीमध्ये आलेला शब्द आहे. CIRCUS म्हणजे सर्कस म्हणतो त्याला आपण. CIRCUS. सर्कस हा शब्द कसा आहे? इंग्रजी शब्द आहे जो की आपल्या मराठी भाषेमध्ये आलेला आहे. अजून उदाहरण काय? टेबल, फॅन, टेबल, फॅन असे जे शब्द आहेत तर ते इंग्रजी भाषेतून आपल्या मराठी भाषेमध्ये आलेले आहेत. तसेच विविध भाषे, अरबी असेल, पोर्तुगीज असेल, या देखील भाषेतून काही महत्त्वाचे शब्द आलेत, ते तुम्ही वाचून ठेवा, त्यावर देखील तुम्हाला विचारले जाऊ शकते. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 72 बघा. जगन्नाथ या शब्दाचा विग्रह कसा होईल? तर जगत अधिक नाथ हे ऑप्शन सी मध्ये तुम्हाला दिलेलं आहे. जगत अधिक नाथ म्हणजे जगन्नाथ याचा संधी विग्रह विचारलेला होता, जो की ऑप्शन सी मध्ये दिलेला आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 73 बघा. नवरात्र या सामासिक शब्दाचा विग्रह कसा होईल? तर बघा नवरात्र म्हणजे काय? 9 रात्रींचा समूह त्याला आपण म्हणतो. तर 9 रात्रींचा समूह म्हणजेच नवरात्र. हे ऑप्शन सी मध्ये तुम्हाला दिलेलं आहे, तेच या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 74 बघा. पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील पक्ष हा शब्द पंधरवडा या अर्थाने वापरला आहे? म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर पितृपक्ष तुम्ही म्हणता तुमचा असतो, म्हणजे त्यावेळेस पितरांना तुम्ही जेवायला घालता त्या पितृपक्षात. त्याचा पक्ष हा शब्द पंधरवडा म्हणजे 15 दिवसाचा काळ या अर्थाने कशामध्ये वापरला आहे बघा. त्याचा पक्ष घेऊन भांडायला येऊ नको. तर इथे पक्ष म्हणजे बाजू हा अर्थ घेतलेला आहे, हे तर उत्तर असणार नाही. बी मध्ये बघा तो एका पक्षाचा पुढारी आहे. तर पक्ष म्हणजे काय? आपला राजकारणातला पक्ष, हे देखील याच्याशी जुळत नाही. त्याप्रमाणे सी मध्ये बघा त्या जखमा पक्षाला कसे उडता येईल? त्या जखमी पक्षाला कसे उडता येईल? तर आता पक्षी म्हणजे काय? तुमचे उडणारे जे पक्षी असतात, चिमणी, कावळा, तर हे असे घेतले आहेत, तर हा देखील अर्थ नाही.
तर पक्ष म्हणजे पंधरवडा इथे जर पाहिलं तर प्रत्येक मराठी महिन्यात 2 पक्ष असतात. तर बघा कृष्ण पक्ष आणि शुद्ध पक्ष हे 2 पक्ष असतात 15-15 दिवसाचे. तर इथे पक्ष हा पंधरवडा म्हणून अर्थ घेतलेला आहे, म्हणून ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 75 बघा. वंदन या शब्दातील अनुसार काढून टाकल्यास नवीन तयार होणाऱ्या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता? तर वंदनच्या जागी जर तुम्ही अनुस्वाराचं काढला तर ते काय होतं? वदन होतं. वदन म्हणजे काय? आपलं मुख. मुख म्हणजेच वदन. ऑप्शन ए याचं उत्तर असेल. म्हणजे इथे आपल्याला काय विचारलं आहे त्याचा अनुस्वार काढा. वंदन म्हणजे काय? नमन करतो एखादा, नमस्कार करणे. आणि वदन म्हणजे काय? मुख. ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर मित्रांनो आपला मुंबई लोहमार्ग पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 7 जुलै 2024 साली झालेला आपला सेट सीचा पेपर सुरू आहे. तर या पेपरचा आज आपण तिसरा भाग पाहिलेला आहे, ज्यामध्ये आपण मराठी व्याकरणशी संबंधित महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत. जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की कळवा. तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. व असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र पोलीस.